तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट वर्ड आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्यांचा यूज फक्त काही स्पेसिफिक टेन्सेसमध्येच यूज केला जातो. जसं काही रिसेंटली, सिन्स, ऑलरेडी असे काही वर्ड आहेत ज्यांचा यूज सिलेक्टेड टेन्समध्येच होत असतो. आणि क्वेश्चनमध्ये असलेल्या एररना डील करण्यासाठी तुम्हाला यांचा यूज कोणत्या टेन्समध्ये असतो हे माहीत असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून शेवटपर्यंत बघा, काळजीपूर्वक बघा आणि आवडल्यास लाईक करा. बघा, पहिले वर्ड रिसेंटली आहे आणि हा एक काय आहे, ॲडवर्ब आहे मित्रांनो. ॲडवर्ब आहे आणि याची मीनिंग जर बघितली तर काय होईल, अलीकडे होईल. ओके, अलीकडे. हा अलीकडे मित्रांनो रस्त्याच्या हिशोबाने घेतलेला नाही आहे, तर हा काही काळापूर्वी एखादी घटना घडून गेलेली आहे या अर्थाने. ओके, अलीकडे पलीकडे आपण रस्त्यासाठी यूज करतो मित्रांनो, पण तो अलीकडे नाही, तर हा अलीकडेच काही घटना घडून गेलेली आहे या अर्थाने तो रिसेंटली हा ॲडवर्ब या ठिकाणी घ्यायचं असतं. तर रिसेंटली हा ॲडवर्ब तुम्हाला जनरली प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये दिसत असतो मित्रांनो. बघा, मी या ठिकाणी ऑलवेज यूज करणार नाही, कारण ऑलवेज जर म्हटलं मित्रांनो तर नेहमी होईल आणि नेहमी फक्त प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये दिसतो असं या ठिकाणी म्हणू शकत नाही मित्रांनो, कारण या रिसेंटलीचा यूज तुम्हाला सिम्पल पास्टमध्ये सुद्धा बघायला मिळत असतं. म्हणून रिसेंटली जर ॲडवर्ब आलं तर तुम्हाला दोन टेन्स लक्षात ठेवायचा आहे. एकतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स येईल, नाहीतर किंवा पास्ट सिम्पल पास्टसुद्धा टेन्समध्ये तुम्ही रिसेंटलीचा यूज करू शकता. ओके, पण मॅक्झिमम केसमध्ये रिसेंटली हा वर्ड प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये येतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना तर माहीतच आहे, हॅव, हॅज प्लस V3 असतं मित्रांनो. V3 यालाच आपण पास्ट पार्टिसिपलसुद्धा म्हणतो. तर बघा कशा प्रकारे या ठिकाणी रिसेंटलीचा यूज केलेला आहे. आय हॅव रिसेंटली स्टार्टेड लर्निंग फ्रेंच, म्हणजेच याने काही काळापूर्वी एखादी गोष्ट काय केलेली आहे, घडलेली आहे, सुरुवात केलेली आहे, किंवा एखादी ॲक्शन काही काळापूर्वी झालेली आहे. या ठिकाणी शिकायला सुरुवात करण्याचे ॲक्शन काय आहे, पूर्ण झालेले आहे मित्रांनो. म्हणून ॲक्शन जेव्हा पूर्ण होत असते वर्तमान काळात, त्या ठिकाणी आपण प्रेझेंट परफेक्टचा यूज करत असतो. त्यानंतर बघा, शी रिसेंटली मूव्ह टू अ न्यू सिटी, म्हणजे ती अलीकडेच एका नवीन शहरात राहायला जाण्याची जी क्रिया आहे पूर्ण झालेली आहे, गेली आहे. ओके, त्यानंतर जर बघितलं तर सिम्पल पास्टमध्ये सुद्धा आपण रिसेंटली या ॲडवर्बचा यूज करू शकतो. आय रिसेंटली व्हिजिटेड द म्युझियम, म्हणजे मी अलीकडेच संग्रहालयाला भेट दिली असं या ठिकाणी मिनिंग निघेल मित्रांनो. या ठिकाणी पण आपण रिसेंटलीचा यूज करू शकतो. ही रिसेंटली बॉट अ न्यू कार, त्याने नुकतीच एक नवीन कार घेतली, या अर्थाने पण आपण या ठिकाणी रिसेंटलीचा यूज करू शकतो. तुम्हाला या ठिकाणी दोनच टेन्स लक्षात ठेवायचे आहेत. जनरली या दोन टेन्समध्ये रिसेंटली हा वर्ड दिसत असतो. एक म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आणि दुसरा सिम्पल पास्ट. ओके, हे दोन टेन्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा, जस्ट आहे. जस्ट म्हणजे नुकतेच होते, आणि जस्ट हा सुद्धा एक काय आहे, ॲडवर्ब आहे. आणि या ॲडवर्बचा यूजसुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट आणि सिम्पल पास्टमध्ये जनरली करत असतो. बघा, आय हॅव जस्ट फिनिश माय होमवर्क आणि शी जस्ट लेफ्ट द रूम. बघा मित्रांनो, दोन्ही सेंटेन्स वेगवेगळे आहेत, पण दोन्ही ठिकाणी जस्ट या ॲडवर्बचा यूज केलेला आहे. बघा मित्रांनो, हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो कारण एक्झाममध्ये होणारे काही एरर आहेत मित्रांनो, समोर होणारे एरर ते टाळण्यासाठी तुम्हाला यांचा यूज होईल मित्रांनो. हे वर्ड आणि त्यांना कोणत्या टेन्समध्ये यूज करतात हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. क्वेश्चन जेव्हा एक्झाममध्ये येईल तुम्हाला, तेव्हा कळेल की हा व्हिडिओ किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा, ऑलरेडी हा पण एक ॲडवर्ब आलेला आहे मित्रांनो. ॲडवर्ब आहे आणि याचा अर्थ काय होईल, आधीच होईल, म्हणजे अपेक्षापेक्षा काही लवकर काही घडणं होईल, अपेक्षापेक्षा लवकर काही घडणे होईल. ओके, आणि या ॲडवर्बला सुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट आणि सिम्पल पास्टमध्येच यूज करत असतो. बघा, ऑलरेडीचं एक्झाम्पल बघा, दे हॅव ऑलरेडी अराइव्ड, या ठिकाणी ते काय झालेलं आहे, ते आधीच आले आहेत मित्रांनो. म्हणजे येण्याची जी घटना आहे मित्रांनो, ती काय झालेली आहे, आधीच घडलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण ऑलरेडी या ॲडवर्बचा यूज करत असतो. बघा, ॲडवर्ब हा वर्बची विशेषता सांगत असतो मित्रांनो. आणि या ठिकाणी अराइव्ड आहे ते म्हणजे आले आहेत, तर ते कसे आले आहेत, कधी आले आहेत, असा प्रश्न जर विचारला तर आपल्याला ॲडवर्ब मिळतं मित्रांनो. तर कधी आले आहेत, तर ते आधीच आलेले आहेत. यासाठी आपण या अर्थाने आपण काय यूज करू, ऑलरेडी यूज करू. त्यानंतर बघा, आय ऑलरेडी न्यू द आन्सर, मला ते उत्तर आधीच माहीत होतं. ओके, माहीत होण्याची क्रिया कशी झाली मित्रांनो, आधीच झालेली आहे. ओके, त्यामुळे या ठिकाणी आपण सिम्पल पास्टमध्ये सुद्धा ऑलरेडी यूज करू शकतो आणि प्रेझेंट परफेक्टमध्ये सुद्धा ऑलरेडी यूज करू शकतो. त्यानंतर बघा, एट आहे, हा पण ॲडवर्ब आहे आणि याचा अर्थ काय होतं, अजूनपर्यंत होतं. अजूनपर्यंत काही घडलेले नाही किंवा घडणे अपेक्षित आहे, या अर्थाने आपण या एटचा काय करत असतो, यूज करत असतो. आणि येट हा फक्त प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्येच यूज केला जाईल मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि हा जर दुसऱ्या टेन्ससोबत येत असेल तर नक्कीच त्यात आपल्याला एरर सापडू शकतो मित्रांनो. क्वेश्चन आणि ऑप्शन बघून त्या ठिकाणी तो क्वेश्चन डील करू शकतो. त्यानंतर बघा, उदाहरण बघून घ्या. हॅव यू फिनिश्ड युअर वर्क एट,
बघा या ठिकाणी तुम्ही अजूनपर्यंत तुमचे काम पूर्ण केले आहे का अशी मिनिंग निघेल मित्रांनो. या ठिकाणी काम पूर्ण करण्याचे काय होते, अपेक्षित होते, त्यामुळे या ठिकाणी ॲडवर्ब विचारला आहे म्हणजे यूज केलेला आहे एट. ओके, ही हॅजंट कॉल्ड मी एट, म्हणजे काल करण्याचे अपेक्षित होते, त्यामुळे एट हा या ठिकाणी ॲडवर्ब यूज केलेला आहे. म्हणजेच आपण कोणत्याही दुसऱ्या टेन्समध्ये एटचा यूज न करता फक्त प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये यूज करत असतो. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर आहे लेटली. लेटली म्हणजे काय होईल, अलीकडे होईल, आणि अलीकडच्या काळातील घटना घडली आहे किंवा घडत आहे हे दर्शवण्यासाठी या ठिकाणी लेटलीचा यूज करतो. बघा या लेटलीला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये यूज करतो जनरली, किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये पण यूज केला जाऊ शकतो. हे दोन टेन्स या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. दोन टेन्स लक्षात ठेवा. आय हॅव बीन फीलिंग टायर्ड लेटली. मी अलीकडे थोडा थकल्यासारखा वाटतोय, म्हणजे काही काळापासून त्याला थकल्यासारखे वाटत आहे आणि थकण्याची घटना कशी आहे, आताही सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा या ठिकाणी यूज करणार. आणि शी हॅज लेटली स्टार्टेड रीडिंग बुक्स, म्हणजे तिने अलीकडे पुस्तक वाचायला सुरुवात केली आहे. ॲक्शन पूर्ण होण्यासाठी पण या ठिकाणी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करत असतो, आणि या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सुद्धा आपण लेटलीचा यूज करू शकतो. ओके, तर दोन टेन्स या ठिकाणी लक्षात ठेवा, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. त्यानंतर बघा सीन्स आहे. सीन्स म्हणजे पासून होते, एखाद्या वेळेपासून घडत आलेली गोष्ट होईल. तर प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये या सीन्सचा आपण यूज करत असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. बघा मित्रांनो, सीन्स हा एक कंजक्शन पण आहे आणि एक प्रेपोजिशन पण आहे. ओके, प्रेपोजिशन. बघा मित्रांनो, या ठिकाणी ॲज अ कंजक्शन म्हणून तुम्हाला टेन्स या ठिकाणी बघायचा नाही मित्रांनो. तर टेन्स कशासाठी बघायचा आहे, प्रेपोजिशनसाठी या ठिकाणी बघायचा आहे. एक्झाम्पल बघा, आय हॅव लिव्ह हिअर सिन्स 2010, म्हणजे मी 2010पासून इथे राहतोय. हा या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट येत आहे. आणि दे हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग, म्हणजे ते सकाळपासून अभ्यास करत आहेत. या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस येत आहे मित्रांनो. म्हणजे अभ्यास करण्याची घटना पास्टमध्ये सुरू झालेली आहे आणि ती आत्ताही सुरू आहे हे दर्शवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा यूज करतो. सिन्सने आपण पॉईंट ऑफ टाईम दर्शवत असतो, आणि पॉईंट ऑफ टाईम नसेल तर त्या ठिकाणी आपण काय यूज करणार, फॉर यूज करत असतो. तर बघा फॉर, बघा मित्रांनो, सिन्स आणि फॉर यामध्ये फरक कोणता आहे मित्रांनो. सिन्स हा आपल्याला काय सांगतो की घटना केव्हापासून घडली. ओके, घटना केव्हापासून सुरू झाली हे सांगतो मित्रांनो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पॉईंट दिसेल मित्रांनो, एखादा वर्ष वगैरे दिसेल. ओके, पॉईंट. ओके, पण फॉरमध्ये या ठिकाणी पॉईंट दिसणार नाही मित्रांनो. तर ती घटना किती कालावधीसाठी सुरू होती, किती कालावधीपासून घडत आलेली आहे हे दर्शवण्यासाठी आपण फॉरचा यूज करू शकतो. आणि फॉर हा जनरली आपण प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस या दोन टेन्समध्ये यूज करत असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, नेहमी प्रेझेंट परफेक्ट जनरली प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. बघा मित्रांनो, या सिन्स आणि फॉरचा यूज जर तुम्ही पास्टमध्ये जरी करतो म्हटले तरी करू शकता मित्रांनो, पण सेंटेन्स थोडं किचकट बनतं जरी ते ग्रॅमॅटिकली करेक्ट असलं तरी. ओके, पण तुम्हाला फोकस करायचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. जनरली जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला या दोन टेन्समध्ये या सिन्स आणि फॉरचा यूज केला जात असतो किंवा दिसत असतो. तर बघा याचं उदाहरण जर बघितलं तर ही हॅज बीन वर्किंग हिअर फॉर 2 years. तर या ठिकाणी मिनिंग काय निघतं मित्रांनो, तर तो इथे 2 वर्षापासून काम करत आलेला आहे किंवा काम करत आहे असं या ठिकाणी मिनिंग निघतं. हा झाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आय हॅव नोन हिम फॉर अ लॉंग टाईम, म्हणजे मी त्याला बऱ्याच काळापासून माहिती दिली आहे असं या ठिकाणी प्रेझेंट परफेक्टच्या लॉजिकने पण आपण या फॉरचा यूज करत असतो. जनरली दोन टेन्स लक्षात ठेवा, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. त्यानंतर बघा ॲगो म्हणजे काय होईल, पूर्वी होईल, आणि हा पण एक काय ॲडवर्ब आहे. बघा मित्रांनो, एक भूतकाळातील एखाद्या विशिष्ट वेळासाठी वापरला जाणारा हा एक ॲडवर्ब आहे, आणि याचा यूज जनरली आपण सिम्पल पास्टमध्येच करत असतो. या ठिकाणी पण लक्षात ठेवा, ॲगो हा जनरली आणि मॅक्झिमम केसमध्ये सिम्पल पास्टमध्येच काय होईल, यूज होईल. बघा, आय विजिटेड पॅरिस 2 years ॲगो. ॲगो हा या ठिकाणी एक काळ दर्शवण्यासाठी याचा यूज केलेला आहे. त्यानंतर बघा, शी लेफ्ट ॲन आवर ॲगो, ती तासभरापूर्वी निघाली असं या ठिकाणी मिनिंग निघतं. ही घटना पास्टमध्ये घडून गेलेली आहे, त्यामुळे ॲगोचा यूज झालेला आहे. बघा, ॲगोचा यूज तुम्हाला फक्त नाही म्हणू शकणार मित्रांनो, जनरली सिम्पल पास्टमध्ये त्याचा यूज करायचा आहे. त्यानंतर बघा, टुमॉरो आहे, आणि टुमॉरो म्हणजे काय होतं, उद्या होतं, आणि हा भविष्यातील एखाद्या वेळेसाठी वापरला जाणारा ॲडवर्ब आहे. ओके, ॲडवर्ब.
तर बघा मित्रांनो, सिम्पल फ्युचरमध्ये याचा यूज होईल. जेव्हा कधी टुमॉरो दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे लॉजिक पकडायचं आहे की तो सेंटेन्स सिम्पल फ्युचरमध्ये असू शकतो. उदाहरण जर बघितलं तर आय विल मीट यू टुमॉरो, मी तुला उद्या भेटेन, किंवा शी इज लिव्हिंग टुमॉरो. हा एक नियर फ्युचर म्हणा किंवा एखादी प्लॅन्ड ॲक्शन आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, सिम्पल फ्युचरसोबत जर नियर फ्युचर किंवा एखादी प्लॅन्ड ॲक्शन येत असेल तर त्या ठिकाणी पण तुम्ही टुमॉरो या ॲडवर्बचा यूज करू शकता. लक्षात ठेवा मित्रांनो, हे दोन टेन्स सिम्पल फ्युचर आणि प्रेझेंट कंटिन्युअस, म्हणजे ज्या प्रेझेंट कंटिन्युअसमध्येच काही दर्शवलं जाऊ शकतं, प्लॅन्ड ॲक्शन किंवा नियर फ्युचर दर्शवलं जाऊ शकतं. ओके मित्रांनो, असं समजू नका मित्रांनो की टुमॉरो आल्यानंतर फक्त त्या ठिकाणी सिम्पल फ्युचरच असेल, तर त्या ठिकाणी नियर फ्युचर किंवा प्लॅन ॲक्शन पण असू शकतं. ते टेन्स म्हणजे ते सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअसचं पण कोणकोणत्या केसमध्ये बनू शकतं. ओके, त्यानंतर बघा नावडेज आहे, हा पण एक ॲडवर्ब आहे. आणि नावडेज म्हणजे काय होते, सध्या होते, आताच्या काळात काय चालू आहे हे दर्शवण्यासाठी आपण या नावडेजचा यूज करत असतो. तर नावडेज हा सिम्पल प्रेझेंट आणि प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये यूज केला जातो. हे दोन टेन्स महत्त्वाचे बनतात मित्रांनो, सिम्पल प्रेझेंट आणि प्रेझेंट कंटिन्युअस. बघा, पीपल ट्रॅव्हल मोर नावडेज म्हणजे सध्या लोक जास्त प्रवास करतात अशी मिनिंग निघेल मित्रांनो. आणि नावडेजचा अर्थ सध्या होत असतं आणि सिम्पल प्रेझेंटमध्ये पण याचा यूज होतं. त्यानंतर बघा, नावडेज वी आर युझिंग डिजिटल प्लॅटफॉर्म्स म्हणजे सध्या आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म्स वापरत आहोत, या अर्थाने पण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आपण या नावडेजचा म्हणजे यूज करू शकतो. तर नावडेजसाठी आपल्याला फक्त दोन टेन्स, प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट आणि प्रेझेंट कंटिन्युअस. ओके, हे दोन टेन्स लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त पास्ट टेन्स वगैरे आलं तर त्या ठिकाणी आपण नावडेजचा यूज करणार नाही मित्रांनो. जनरली तुम्हाला प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स लक्षात ठेवायचे आहेत. ओके, त्यानंतर बघा, लॉंग टाईम ॲगो हे एक फ्रेज आहे मित्रांनो. आणि या फ्रेजची मिनिंग काय होईल, खूप वर्षापूर्वी होईल किंवा खूप पूर्वी होईल. ओके, फार पूर्वीच्या काळातील घटना पण या ठिकाणी मिनिंग घेऊ शकतो. बघा, सिम्पल पास्टमध्ये फक्त या लॉंग टाईम ॲगोचा यूज होईल मित्रांनो. बघा, डायनासोर लिव्ड अ लॉंग टाईम ॲगो म्हणजे खूप पूर्वी किंवा खूप वर्षापूर्वी डायनासोर म्हणजे जंगलात राहत होते असं या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, सिम्पल पास्टमध्ये आपण याचा यूज करू शकतो ॲगोचा, म्हणजे लॉंग टाईम ॲगोचा. त्यानंतर बघा, शी मूव्ड हिअर लॉंग टाईम ॲगो, ती इथे खूप वर्षापूर्वी आली होती, या अर्थाने पण आपण या ठिकाणी लॉंग टाईम ॲगोचा यूज करणार. बघा मित्रांनो, फक्त या फ्रेजसाठी, या लॉंग टाईम ॲगो ही फ्रेज लक्षात ठेवायसाठी तुम्हाला फक्त सिम्पल पास्ट टेन्स यूज म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. आणि लॉंग टाईम ॲगो जनरली कोणत्या टेन्समध्ये येईल, तर तो आहे सिम्पल पास्ट. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे 10 वर्ड, ओके, किंवा 10 ॲडवर्ब म्हणा, ते आपण या ठिकाणी डिस्कस केले आहेत. ते तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो. जेव्हा कधी एक्झाममध्ये क्वेश्चन येतील, ओके, जेव्हा कधी क्वेश्चन येईल आणि तेव्हा तुम्हाला ते क्वेश्चन डील करताना आपला लेक्चर आठवा त्या ठिकाणी, तेव्हा तुम्हाला कळेल की हा लेक्चर किती इम्पॉर्टंट होता. क्वेश्चनला डील करताना तुम्हाला हे वर्ड आणि हे ॲडवर्ब तुम्हाला कोणत्या टेन्समध्ये यूज केल्या जातात हे माहीत असणं तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो. पुन्हा जर तुम्हाला यासारख्या लॉंग टाईम ॲगो या फ्रेजसारख्या जर काही फ्रेज हवे असतील आणि त्यांचा यूज कोणत्या टेन्समध्ये होतो हे जर हवे असतील तर कमेंटमध्ये कमेंट करा मित्रांनो. मी तुमच्यासाठी पुन्हा काही 10 फ्रेजेस म्हणा किंवा 10 किंवा 15 फ्रेजेस म्हणा मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो, ज्या फक्त एका विशिष्ट 1 किंवा 2 विशिष्ट टेन्समध्येच यूज केले जातात आणि त्यांचा यूज आपण समोर जेव्हा एक्झाममध्ये क्वेश्चन येतं त्या क्वेश्चनशी डील करताना आपल्याला त्यांचा यूज होत असतो मित्रांनो. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि शेअर करून सपोर्ट पण करत चला मित्रांनो. धन्यवाद.